बाबा हे घे. वा उत्तम बेत बसला असता. शालिनी बाईने तर एवढा आग्रह केला ना. आणि आजींनी आजी त्यांचा उत्साह तर एखाद्या तरुणाला सुद्धा लाजेल एवढा होता. अगं सत्यजितराव किती वाजेपर्यंत परत येतील घरी? ते जनरली 8-8:30 पर्यंत येतात, पण आता आज तुम्ही आलात तर येतील लवकर. हो त्यांना भेटून मला लगेच पुण्याला सुद्धा जावं लागेल. मी तेच म्हणते, तुम्ही मुक्काम करा ना आज, उद्या जा. नाही नको नको म्हणतात ना की जावयाने जर सासूरवाडीला जास्त मुक्काम केला तर दशमग्रह होतो. तसंच सासऱ्याने सुद्धा जावयाच्या घरचा पाहुणचार लगेच आटपता घ्यावा. काय बाबा? काय ग मधुरा अधूनमधून भेटत असेल ना तुला? हो भेटते ना, मध्ये मध्ये फोनही असतात आमचे. सगळे गैरसमज दूर करून पुन्हा विहंगरांबरोबर तिने जुळवून घेतलं. चांगलं केलं तिने, चांगलं केलं. तसं माझं सुद्धा विहंगरांविषयी सुरुवातीला कलुषितच मत झालं होतं सुरुवातीला, पण मग आता हळूहळू असं पटायला लागलं की माणसं बदलतात. खरंच माणसं बदलतात. प्रेम परिस्थिती माणसांना बदलायला भाग पाडतं. बाबा बाबा काय झालं? मी तुम्ही आल्यापासून बघते, काहीतरी बोलायचं तुम्हाला, पण तुम्ही बोलत नाही. नाही नाही असं नाही, खरंच खरंच असं काही नाहीये. बाबा तुम्हाला आठवतंय ना आई काय म्हणायची ते? आई म्हणायची की मला तिच्यापेक्षा जास्त तुमच्या मनातलं कळतं. हो आठवत येतं. किशोरीच्या मनामधून तो रस्ता कधीच गेला नाही. मग सांगताय ना काय झालं? बोलणार तर आहेच, बोलणार तर आहेच मी, पण तुझ्याशी नाही, सत्यजितरावांशी. नाही काही काळजी करू नकोस. काही घाबरू नकोस, तसं काही काळजी करण्यासारखं नाहीये. पण काय म्हटलं की काही गोष्टी मनात आल्याच आहेत तर मग बोलूनच टाकावे. हो पण तुमच्या मनात काय आहे निदान ते तरी सांगा ना मला. बघ आम्हा सासऱ्याच्या आणि जावयाच्या गोष्टी मी तुला कशा करता सांगू? आम्ही बोलू ना, आम्ही बोलू. चला आजींची जरा गप्पा मारून घेतो. मगाशी जेवणाच्या वेळेस गप्पा अर्धवटच राहिल्या होत्या, आता पूर्ण करतो. काय काळजी करू नको. आलो. आम्ही असा स्वतःवर वार करणार, संख्येकडे मीठ आहे ते या जखमेवर टाकणार. आम्ही आता पुन्हा पुन्हा वार करणार. आम्ही वार केला की तुम्ही आमच्या थोबाडीत मारायची वेदना झाली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि संख्ये मीठ टाकायचं, वेदना संभली नाही पाहिजे. समजलं? असं मारता मी तुम्हाला?
हे बघा, हे बघा, या वेदना बघा या. पण या वेदनेचं मूळ कुठे आहे? मूळ कुठे आहे या वेदनेचं? दादा होळकर हा खरंच खऱ्या अर्थानं महान माणूस आहे. त्यांना दुसऱ्याच्या वंशावळीची किती चिंता, मग स्वतःचा वंश वाढवण्याची ताकद त्यांच्यात नसली म्हणून काय झालं? माझं ऐकशील तर तू प्रियाशी लग्न करू नकोस. माझ्या डोळ्यांसमोर मी सुहासला असं खड्ड्यात पडताना नाही पाहू शकत, आणि तेही अशा मुलीसाठी जिची काही लायकीच नाहीये याच्याशी लग्न करण्याची. पण माझी एक कळकळीची विनंती आहे तुला, माझा भाऊ म्हणून मी तुला सांगते, प्लीज माझा ऐक. प्रियाचा विचार मनातून काढून टाक प्लीज. आणि तू प्रियाबद्दल विचारतोस ना, तिची मी खात्री देते तुला. प्रिया चारित्र्य संपन्न मुलगी आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवर. आय लव्ह यू प्रिया. हॅलो. हाय प्रिया, हाय. काय करतेस? बिझी आहेस? नाही, काय नाही. असं तुझं काही काम होतं का? काही काम असेल तरच फोन करू शकतो का मी? नाही, असं काही नाही. मग कसं? प्रिया, प्रिया आपल्याला उद्या भेटता येईल का? उद्या? हा, साधारण 5:30 वाजता संध्याकाळी चालेल ना? हो, चालेल. मी वाट बघतो. भेटूया नक्की. सुहास, आपण घरी भेटूया का? नको, घरी नको प्लीज. ओके, आपण भेटूया. बाय. बाय. हॅलो प्रिया. साहेब बोलवलं? मिसेस हात पडलेल्या मेल्या असतील तर जाळून टाक. जिवंत असतील तर दवाखान्यात घेऊन जा. काही कामाची नाही बाई, काही कामाची नाही. तिच्यामुळे तो मुधोळकर आमची वंश वाढवायची ताकद सगळ्या जगासमोर काढतो. मिसेसची विल्हेवाट लावली, मतीवाल्या बाईला फोन लाव. या जगात कुणीतरी पाहिजे ना आम्हाला.
डॅडी डॅडी माननीय परमपूज्य दादांबद्दल मला नेहमीच हा प्रश्न पडतो की एखाद्या व्यक्तीचं नाव दादा होळकर असं कसं काय असतं? म्हणजे जन्मतः कोणी आपल्या मुलाचं नाव दादा असं ठेवत नाही काय? ही अशी नावं आपल्याला जसजसा काळ पुढे सरकत जातो तसतसं नात्या परत्वे जोडली जातात. पण मग तरी पण दादा. आणखीन एक प्रश्न गेली अनेक वर्ष मला पडत होता दादा. तुम्हाला विचारेन म्हणत होतो. आज हा सत्काराच्या निमित्ताने योग आला. तुमचं हे होळकर आडनाव तुम्ही कुठून विकत घेतलंय आणि केवढ्याला? मुदोळकर तुझ्या घरात बाळ होणार आहे. बघू. चला शालिनी ताई, निरोप द्या आता आम्हाला. खूप मजा आला. म्हणजे आपल्या माणसांमध्ये असा वेळ घालवला की कसं रिफ्रेश व्हायला होतं ना. पण बाबा, आता उद्यापासून लगेच स्वतःला कामात झोकून देऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. कोण कोणाला सांगतं बघितलं का? तुम्ही काय बोलणार? बाबा नमस्कार करा. वाकू नको सांगितलं ना तुला एकदा. वाकू नको, नाही नको नको. वाटणीचं मी. अरे नको सांगितलं ना. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशीच आहेत. आता मंजिरीच्या डोहाळ्या जेवणाला यायचं तुम्हाला इथे. म्हणजे काय येणारच ना. बरं येऊ येतो. सत्यजितराव, जरा तुमच्याशी थोडस बोलायचं होतं. बोला ना बाबा, तुम्हाला काय बोलायचं होतं? हा, बोलायचंच राहायचं. राग मानून घेऊ नका, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची. बोला. सत्यजितराव, शरीराला व्यंग असणं एका माणसाच्या हातामध्ये असू शकत नाही. तसंच आपण कोणाच्या पोटी किंवा कुठल्या कुळामध्ये जन्म घेणं हे सुद्धा आपण काही ठरवू शकत नाही. मग अनंतरावांच्या बद्दल आमच्यापासून लपवून ठेवून तुम्ही काय साध्य केलं? मी मंजिरी आणि आशिष बद्दल तर सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं, पण तुम्ही तरी वेगळं काय केलं? ही महत्वाची गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलीच ना. बाबा, मी मंजिरीला त्यामागची सगळी कारणं सांगितली होती. आणि सत्यजितराव, कारण काही असो, पण सत्य एकच आहे की तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे माझा तुमच्याशी वाद घालण्याचा हेतू नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं की माझ्याकडे सुद्धा त्यावेळेस खूप कारणं होती. मी तुम्हाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण तुम्ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतात. ही माझी चूक मान्य केली होती. माझी मुलगी पुन्हाच नाही करणार. प्लीज आता तिला तुम्ही माफ करा. तिचा संसार नका म्हणून. मोठ्या मनानं तिचा पोटात घाला.
मी हवं तर पाय धरतो. सासरा असून सुद्धा तुमच्या पायावरती डोकं ठेवलं होतं. आपल्या नवऱ्याला जावयासमोर असा लाचार होताना बघून त्याच धक्क्याने माझी किशोरी सुद्धा मला सोडून गेली होती. आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान त्यावेळेस सोसलं होतं मी. कारण माझ्याकडेही होती हो, कारण माझ्याकडेही होती. हे बघा बाबा, मी थांबत होतं घेतो. म्हणजे मी तुमच्यावर काही आरोप करत नाहीये की तुम्हाला दोषी धरत नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की एखादा माणूस समोरच्या पासून काही लपवतो तेव्हा नेहमीच त्यामागे त्याचा हेतू वाईट असतोच असं नाही. कधी कधी परिस्थितीच माणसाला लाचार बनवते. बरोबर ना? असं मला फक्त एवढं सांगायचं की एकूण सगळं सत्य एकमेकांसमोर आलेलंच आहे. ते आपण एक गोष्ट करूया, ही बोलणी आपल्यामध्ये कधी झालीच नव्हती असं समजूया. सगळं विसरून जाऊ. राग मानून घेऊ नका. पण काय की माझ्या मनामध्ये जी सल होती ती फक्त तुमच्यापाशी बोलून दाखवत. अच्छा, काही शब्द पुढे मागे गेला असेल तर माफ करा मला. टेक केअर. काळजी घ्या तुम्ही. हा भिकाऱ्यासारखा पडलेला माणूस आणि हा कुबेरासारखा बसलेला माणूस बापले के. मग अनंतरावांच्या बद्दल आमच्यापासून लपवून ठेवून तुम्ही काय साध्य केलं? मी मंजिरी आणि आशिष बद्दल तर सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं, पण तुम्ही तरी वेगळं काय केलं? आला शुद्धीत. सत्या रे बाबा लग अरे गुदमरून जीव जाईल रे माझा. मरून मारेन तुला मी. अरे दादा, नको रे नको नको. तू काय करत होतास तिकडे? तिथे याची हिंमत कशी झाली तुझी? अरे मी कशाला जाऊ तिथं? माझा काय संबंध रे बाबा? तुझा काय संबंध? माझा काय संबंध? मी कशाला येऊ तिकडे? काहीतरी सांग रे तुझ्या भावाला सांग. तुझी जीव घेईल. आता सांग, तू तिथे कसा पोहोचलास? दादा, सांगतो. मी रोजच्या सकाळी मी जातो कसा दारू कोण पाजर का ते शोधायला गेलो होतो रे. तर तेवढ्यात तिकडे तो होळकरांचा माणूस भेटला आणि तो म्हणाला चला म्हणला आमच्याकडे. मी गेलो, त्याच्या बरोबर गेलो रे. आलं? बघितलंस? हे सगळं फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या वहिनीमुळे झालंय गौरव. तुला खूप पुळका ना, माझा बाप हा असा आहे तुझा बाप. तुला एकच सांगतो गौरव, पुन्हा या माणसामुळे चार चौघात मान खाली घालायची पाळी जर माझ्यावर आली ना, तर त्याला फक्त तू आणि तुझी वहिनी जबाबदार असाल. हे मी अजिबात चिडून बोलत नाहीये मंजिरी. पण आता हे मी जे काही बोललो हे जर तू ऐकलं असशील तर उत्तम. बिकॉज आय रिअली मीन इट. तुझ्यासाठी मला ते पुन्हा रिपीट करायची गरज नाही.